नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट शॉप्स या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजना ई-केवायसी करा, नाही तर तुमचे हफ्त्याचे 1500 रुपये तुम्हाला हर महिन्याचे मिळणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींना ते येणं बंद होणार आहे। लाडकी बहीण योजना ई-केवायसी। माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणं आता बंधनकारक झालेले आहे। कोणती कागदपत्रे लागणार आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की पहा आणि हो, ही व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। त्याच्यामुळे आताच्या आता या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला। हाऊ टू अप्लाय लाडकी बहीण योजना ई-केवायसी। घर बसल्या करा माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी। तर 5 मिनिटांचं काम आहे। त्यासाठी कोणकोणती प्रोसेस लागणार आहे आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हाऊ टू अप्लाय लाडकी बहीण योजना ई-केवायसी। माझी लाडकी बहीण ही योजना महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 31 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे। नुकताच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पात्र महिलांना त्यांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेला होता। आता पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक झालेले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई-केवायसी कशी करावी, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण या व्हिडिओला सुरू करूया। ई-केवायसी म्हणजे काय? आता जाणून घेऊया ई-केवायसी म्हणजे नक्की काय। ई-केवायसी इलेक्ट्रॉनिक नोंदणी व कस्टमर ही एक ऑनलाईन प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमची ओळख डिजिटल पद्धतीने प्रमाणित केली जाते। या योजनेच्या बाबतीत तुमची माहिती आणि आधार कार्डची पडताळणी सुद्धा केली जाते। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी कशी करावी आता आपण ते पाहूया। हे बघा इथे असं दिलंय, इथे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। बघा इथे असा ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सन्मान निधी त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या खात्यात जमा होते। पुढील महिन्यापासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली जात आहे। तर तुम्ही खालील तुम्ही पुढे दिलेल्या प्रमाणे ई-केवायसी केली आहे का नाही ते आता पाहूयात। शासनाच्या अधिकृत पोर्टलद्वारे तुम्ही स्वतःच्या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून येऊ शकता। सेतू केंद्र किंवा आधार केंद्र जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सेतू केंद्र म्हणजे जे नगरपालिका आहे ते तुमचे सेतू केंद्र आहे तिथे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। आधार कार्ड किंवा नागरिक सुविधा केंद्राची मदत घेऊ शकते ई-केवायसी करण्यासाठी। अंगणवाडी सेविका, काही ठिकाणी अंगणवाडी सेविका देखील या प्रक्रियेत मदत करतात, तुम्ही त्याची सुद्धा मदत घेऊ शकता। आणि महत्त्वाचे या योजनेच्या ई-केवायसीचा तुमच्या बँक खात्यात जातो। केवायसीशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे बँकेत जाऊन ई-केवायसी करायची काही आवश्यकता नाही। तर बघा इथे तुम्हाला जी वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.government.in त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या फ्रंट पेजवर असं मुख्यदृष्टी येणार आहे। इथे तुम्हाला दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची इथे क्लिक करा। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यासाठी। आता पाहूयात लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। ई-केवायसी साठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे आणि तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक असलेले कधीही बंधनकारकच आहे। तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरला असेल तरी तुमच्या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसी करता येतं तुम्हाला। 1. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। 2. राज्यातील विधवा घटस्फोटित परिपक्व आणि निराधार महिलांचा सेस कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे। 3. किमान वयाची 31 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। 4. विद्यार्थ्यांच्या स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खात्याचे असणे कधीही बंधनकारक आहे। 5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीची ID आणि पासवर्डची गरज आहे का? आता हे काही क्वेश्चन्स आहेत, आपण त्याबद्दल पण जाणून घेऊया। योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळाला असेल, मात्र ई-केवायसी करताना त्याची गरज नाहीये। तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असलेले बस हेच आवश्यक असणे गरजेचे आहे। आता लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत। 1. तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं बंधनकारक आहे। तुमचे बायोमेट्रिक डाटा जसं बोटाचे ठसे आणि त्याच्यानंतर अपडेट असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे।
आता आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. 2 ज्या कुटुंबाचे महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 3 ज्या महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील. 4 कुटुंबातील सदस्य किंवा महिला खासगी विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 5 ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. 6 संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांसाठी ही योजना नाहीये. 7 ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, ही होती संपूर्ण माहिती ई-केवायसी बद्दल. ज्यांचे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांना पैसे येत आहेत 1500 रुपये हर महिन्याला, त्यांनी आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये की तुम्हाला ई-केवायसी कसं करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट कागदपत्र लागणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉबच्या YouTube चॅनलला. धन्यवाद. आपण भेटू अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.